Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 8, Seed Processing and Testing. In previous lecture, explain the definition of seed processing and then also importance of seed processing and general seed processing sequence. तर आपण मागच्या तासामध्ये म्हणजे लेक्चर नंबर 1 मध्ये आपण सीड प्रोसेसिंग म्हणजे काय, सीड प्रोसेसिंगचे महत्त्व काय आहेत आणि जनरल सीड प्रोसेसिंगचं सिक्वेन्स कसं असतं याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. तर त्यामध्ये आपण काही पॉईंट क्लिअर केले होते क्लिनिंगपर्यंत. आज आपण त्याचे पुढचं पॉईंट आपण बघणार आहोत. या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्क. किती मार्क? 6 मार्काचं वेटेज आहे, मॅक्झिमम 6 मार्क. तर यावर 2 मार्काचे शॉर्ट नोट्स, 3 मार्काचे विचारू शकतात किंवा एखादी 4 मार्काचं 1-2 ऑब्जेक्टिव्ह. ओके, असं मी मागे सांगितलं होतं. तर बघूया आपण क्लिनिंग. व्हॉट इज मीन बाय क्लिनिंग? क्लिनिंग द सीड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट इन फिजिकल प्रॉपर्टीज. Seed impurities like weeds, immature seed, inner material, infected seed, other crop seed, damaged seed are removed from the seed lot known as cleaning of seed. तर प्री कंडिशनिंग आणि प्री क्लिनिंग हे आपण याच्या अगोदर बघितलं. त्यामध्ये काय होतं की बियापासनं हलकं आणि बियापेक्षा लहान हेच वेगळं होत होतं. यामध्ये सगळंच म्हणजे वीड सीड सुद्धा, इतर क्रॉप सीड, डॅमेज सीड, अनवॉन्टेड सीड हे सगळं काय होणार? ग्रेडिंग होणार, म्हणजे क्लिनिंग होणार याच्यामध्ये. तर हे क्लिनिंगचं महत्त्व आहे. नेक्स्ट अपग्रेडिंग. नेक्स्ट प्रोसेसिंग अपग्रेडिंग. द व्हेरियस प्रोसेसिंग इज डन आफ्टर बेसिक क्लिनिंग फॉर फर्दर इम्प्रूव्हमेंट ऑफ सीड क्वालिटी आर कॉल्ड ॲज अपग्रेडिंग. त्यानंतर हे क्लिनिंग झाल्यानंतर त्याचं अपग्रेडिंग काही बियामध्ये केलं जातं. त्यामध्ये त्याचं इम्प्रूव्ह क्वालिटी केलं जातं की आफ्टर क्लिनिंग द सीड्स रिक्वायर ग्रेडिंग केलं जातं. त्याचं जाळं ते चांगलं हेल्दी बियाणं आहे ते वेगळं केलं जातं, ते अपग्रेडिंग. देर आर 2 टाईप्स ऑफ अपग्रेडिंग. लेंथ ग्रेडिंग. There are 2 types, length grading and gravity separating. त्यामध्ये लेंथ ग्रेडिंग होतं. द क्लीन सीड इज फर्दर ग्रेडेड ऑन द बेसिस ऑफ लेंथ ऑफ सीड. त्याची लेंथ, आता गहू आहे त्याचं लेंथ असतं, करडी आहे, सूर्यफूल आहे त्याचं लेंथ असतं बघा, आणि सोयाबीन वगैरे याचं ग्रॅव्हिटी सेपरेशन होतं. तर लेंथ वाईज ग्रेडिंग होतं आणि दुसरं ग्रॅव्हिटी सेपरेशन. हे अपग्रेडिंगमध्ये 2 टाईप आहेत. The immature or infected seeds are removed in this process. या प्रोसेसमध्ये काय होतं? इमॅच्युअर सीड. आता इमॅच्युअर असेल तर त्याची लेंथ वगैरे त्या बेसिसवर ते रिमूव्ह होणार, ग्रेडिंग होणार. नंतर इन्फेक्टेड झालेलं जे आहे डॅमेज सीड वगैरे ते वेगळं होणार. तर हे लेंथ ग्रेडिंगमध्ये होतं. नंतर ग्रॅव्हिटी सेपरेटिंग. इट इज फॉलोड आफ्टर लेंथ ग्रेडिंग. लेंथ ग्रेडिंग झाल्यानंतर त्याचं ग्रॅव्हिटी सेपरेटिंग इट इज हेल्पफुल इन रिमूव्हिंग लाईट अँड इमॅच्युअर सीड. लाईट वेट इमॅच्युअर सीड हे ग्रॅव्हिटी सेपरेशनमध्ये होतं बाळांना. नेक्स्ट आपण सिक्वेशन बघत आहोत. सीड ब्लेंडिंग. जसा काय म्हणतो आपण? आंधळं बियाणं आहे की नाही, ब्लेंडिंग. सीड ब्लेंडिंग. Blending is an attempt to produce more uniform seed lot. More uniform seed lot. सारखं बियाणं निघण्यासाठी. Seed blending refer to combining 2 or more varieties of the same species. 2 or more varieties of the same species. जसं ट्रिटिकम ॲस्टिवम आहे, ॲस्टिवम चेच, सेम स्पेसिसचेच वेगळे जे व्हेरायटीज आहेत त्याचं बियाणं वेगळं करणे. सीड मिक्सिंग डिनोट कंबायनिंग 2 or more species. सीड मिक्सिंग डिनोट कंबायनिंग 2 or more species. तर 2-3 स्पेसिसचं ट्रिटिकम ॲस्टिवम, ट्रिटिकम ड्युरम, ट्रिटिकम डायकोकम ह्या स्पेसिस वेगळ्या आहेत, ते बियाणं मिक्स
असेल तर ते आपल्याला वेगळं करता येतं. देन नेक्स्ट ट्रेटिंग म्हणजे ट्रीटमेंट. दिस प्रोसेस इज फॉलोज आफ्टर ग्रेडिंग. आता ग्रेडिंग झालेलं आहे, शेवटचं आहे. पॅकिंगच्या अगोदर काय केलं जातं? ट्रीटिंग केलं जातं, सीड ट्रीटमेंट केलं जातं. इन दिस प्रोसेस सीड्स आर ट्रीटेड विथ सुटेबल फंजिसाइड और पेस्टिसाइड फॉर प्रिव्हेंट द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. कीटकाचं रोगाचं बंदोबस्त होण्यासाठी आपण काय करतो? सीड ट्रीटमेंट करतो. वेगळ्या फंजिसाईडची ऑर्गॅनोमर्क्युलर फंजिसाईड आहे, त्यामध्ये थायरम, ॲग्रोसन, सेरेसन. आपण कल्टिवेशन ऑफ क्रॉपमध्ये बघितलं सीड ट्रीटमेंटमध्ये कोणकोणते सीड ट्रीटमेंट करतो आहे की नाही. रायझोबियम सीड ट्रीटमेंट हे तर आपल्याला घरी करावं लागतं, ते सीड ट्रीटमेंट करून मिळत नसतं आहे की नाही, कारण ते कल्चर आहे ना. तर ते आपल्याला जस्ट बिफोर सोईंगच्या अगोदरच ते करावं लागतं. तर बाकी जे फंजिसाईड ट्रीटमेंट आहे, इन्सेक्टिसाईड ट्रीटमेंट आहे, तर हे आपल्याला जर आपण बियाणं खरेदी केलं असेल ते लावून मिळतं अगोदरच. तर वेगळ्या ट्रीटमेंट केले जातात. नेक्स्ट वेईंग अँड बॅगिंग. वेटिंग आहे ना, वजन करणे आणि बॅगिंग करणे. प्रोसेस्ड सीड मे बी हँडल आयदर इन बॅग्स ऑर इन द बल्क. आहे ना, बॅगमध्ये पॅक करणे किंवा बल्कमध्ये म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आहे ना. वेन सीड इज बॅग्ड अ स्मॉल प्लॅटफॉर्म इज कॉमनली यूज टू वेट. तर प्लॅटफॉर्म असतं, त्याचं वजन होत असतं आणि बाजूला फार जर बघितलं आपण प्रोसेसिंग तर फारच मजा येतं. तर व्यवस्थित वेटनं ते वेगळं बियाणं होतं, इकडं बॅगमध्ये भरणं असतं, तर सगळे मशीनच्या द्वारे होत असतं. तर ती बॅग फिलिंग होतं आणि द फिल्ड बॅग्स विच आर देन सीव्ड शिने होतं बाय हँड ऑर मशीन. मशीनने मॅक्झिमम मशीननं शिव होत असतं आहे ना. तर फिलिंग होतं, त्यानंतर ते सिलिंग होतं. देन आफ्टर इट कॅन बी स्टोरेज. द सीड इज स्टोर कूल अँड ड्राय प्लेस टू मेंटेन गुड फिजिकल कंडिशन अप टू प्लांटिंग. तर व्यवस्थित प्लांटिंगपर्यंत ते स्टोअर करावं लागतं, कारण एकाएकी एवढं प्रोसेस होणार आहे का नाही. त्याला पूर्ण एक 5-6 महिन्याचं काळ लागतं. पुढचं सीझन येणार तेव्हा मार्केटमध्ये ते बॅग विकायला येणार. तर विकलं नाही तर आणखीन पुढच्या सीझनपर्यंत ठेवावं लागतं. त्यासाठी स्टोरेज रूम असतं, व्यवस्थित स्टोअर केलं जातं. देन प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कंप्लीट क्लिनिंग ऑफ जवार, सोयाबीन, ग्राउंडनट अँड कॉटन सीड. ते वन बाय वन आपण बघूया. प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कंप्लीट क्लिनिंग फॉर जवार सीड. जवार सीडचं प्रोसेसिंग कसं असतं हे जनरल प्रोसेसिंग आपण बघितलं. आता पर्टिक्युलर क्रॉपचं कसं प्रोसेसिंग होतं फक्त फ्लो चार्टद्वारे आपण ते बघणार आहोत. तर जवारचं बघूया आपण. जवारमध्ये काय होतं? सीड नंतर ड्रायर असतं, ड्रायर नंतर एअर क्लिनर असतं. त्यानंतर डायरेक्ट काही बियाला ट्रीटमेंट केलं जातं, काही बियाला ग्रॅव्हिटी सेपरेटर केलं जातं. तिथून नंतर आणखीन ट्रेटिंगला येतं. ट्रेटिंगमध्ये काहीला ड्रायर करावं लागेल, नंतर बॅगर. हे आपलं जवार सीडचं आहे. तर या पद्धतीनं सिक्वेन्स सीड नंतर ड्रायर केलं जातं, काही डायरेक्टच केलं जातं. एअर क्लिनर असतं, त्यानंतर ट्रेटिंग असतं आणि नंतर बॅगर. हे सरळ प्रोसेस. आणि काही याला जर ते बियाची क्वालिटी बघून ड्रायर करणं, ग्रॅव्हिटी सेपरेटर करणं, नंतर आणखीन ड्रायर करणं हे एक्स्ट्रा असतं. करायचं किंवा नाही करायचं, पण हे तर करणं गरजेचं आहे. सीड नंतर एअर क्लिनर, ट्रेटिंग आणि बॅगर. नेक्स्ट बघूया आपण सोयाबीनचं. सोयाबीनचं काय असतं? इथं सीड आहे. सीड नंतर एअर क्लिनर, नंतर स्पायरल सेपरेटर, नंतर ट्रेटर, त्या अगोदर लागलं तर ग्रॅव्हिटी सेपरेटर, नंतर ट्रेटिंग. आणि जर त्याला ट्रेटिंग करायचं नसेल तर डायरेक्ट ग्रॅव्हिटी सेपरेटर नंतर बॅगर होतं. तर जनरल सिक्वेन्स जर बघितलं आपण, सीड नंतर एअर क्लिनर, ट्रेटिंग, बॅगर. हे जनरल आहे ना. तर हे एक्स्ट्रा आहे, स्पायरल सेपरेटर, ग्रॅव्हिटी सेपरेटर. नेक्स्ट आपण बघणार ग्राउंडनट. ग्राउंडनटमध्ये काय होतं? सीड नंतर स्काल्पर हे ग्राउंडनटमध्ये बघायला मिळतं. नंतर शेलर हे ग्राउंडनटमध्येच आहे पर्टिक्युलर. एअर क्लिनर, नंतर ग्रॅव्हिटी सेपरेटर, पिकिंग बेल्ट, नंतर स्क्रीन, नंतर ट्रीटिंग, नंतर बॅगर.
ह्या पद्धतीनं ग्राउंडनटचं प्रोसेस जरा लेंदी आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉटन सीडचं ॲसिड डिलिंटिंग. ॲसिड डिलिंटिंग करताना काय काय करावं लागतं आणि मशीन डिलिंटिंग करताना काय काय करावं लागतं. तर ॲसिड डिलिंटिंग करत असेल, डिलिंटिंग म्हणजे रिमूव्ह द फज बाय द हेल्प ऑफ H2SO4 आहे ना. सीड नंतर लिक्विड ॲसिड डिलिंटिंग, नंतर वॉशर न्यूट्रलायझेशन करावं लागतं, नंतर ड्रायर, नंतर एअर स्क्रीन क्लीनर, नंतर ग्रॅव्हिटी सेपरेटर, नंतर ट्रेटर आणि बॅगर. या पद्धतीने ॲसिड डिलिंटिंग कॉटनचं. नेक्स्ट मशीन डिलिंटिंग सीड नंतर मशीन डिलिंटिंग आफ्टर सिलेंडर सेपरेटर किंवा डायरेक्ट एअर स्क्रीनर क्लीनर, नंतर ट्रेटरच्या अगोदर काही सिलेंडर सेपरेटर असेल तर एअर स्क्रीनर आणि त्यानंतर ट्रेटिंग, नंतर बॅग. हे मशीन डिलिंटिंगचं आहे. मशीन डिलिंटिंगही करतं तर त्यामध्ये थोडं डॅमेज होतं सीड. बरेच वेळा आपल्याला कापसाचं बी डॅमेज झालेलं दिसतं. तर या पद्धतीनं या बियामध्ये सीड प्रोसेसिंग सिक्वेन्स आपण बघितलं. सेपरेट ज्वारसाठी, सोयाबीनसाठी, नंतर ग्राउंडनटसाठी, नंतर कॉटनचं ॲसिड डिलिंटिंग आणि मशीन डिलिंटिंग. तर हे सिक्वेन्स लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला 3 मार्कासाठी विचारू शकतात. त्यामध्ये ब्लँक दिलं जाणार, फ्लो डायग्राम दिलं जाणार, काही ब्लँक दिलं असणार ते भरावं लागणार आहे. त्यानंतर कोणती प्रोसेस असंही विचारू शकतात. तर व्यवस्थित लिहून घ्या आणि अभ्यास करा, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. जे जे व्हिडिओ अपलोड केलेले ते तुम्हाला मिळत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.